हरि ओम. पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठानच्या वतीनं आज आदरणीय सर डॉक्टर मोस तथा अप्पासाहेब गोसावी यांचा द्वितीय स्मृतिदिन संपन्न होतो आहे. आजच्या समारंभाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉक्टर दीप्तीताई देशपांडे, आजचे प्रवक्ते डॉक्टर विनायक गोविलकर, प्रतिष्ठानचे प्रधान विश्वस्त श्रीयुत शैलेश गोसावी, सचिव कल्पेश गोसावी आणि आपण सर्व उपस्थित मान्यवर, प्रारंभालाच नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एक नम्र विनंती, आपले भ्रमणध्वनी आपण सायलेंटवरती करावेत. आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला जे जे कोणी आकार देतात, जे जे कोणी आपल्यावरती संस्कार करतात, त्या आकार देणाऱ्या, संस्कार करणाऱ्या आणि आपलं जीवन घडवणाऱ्या महनीय व्यक्ती आपल्या जीवनामध्ये येतात. त्यांचं स्मरण आपल्यामध्ये निरंतर असतं. त्या स्मरणाला सतत जागवत, त्या स्मृतींना सतत उजळणी देत आपण आपल्या असलेल्या वर्तमान जीवनामध्ये पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. सरांचा स्मृतिदिन या अर्थाने महत्त्वाचा आहे की केवळ विद्यार्थ्यांवरतीच नव्हे, तर जे जे कोणी त्यांच्या जीवनात संपर्कामध्ये आले त्या प्रत्येकाला सरांनी त्याच्या जीवनात आनंद कसा निर्माण होईल असं आपल्या जवळचं भरभरून दिलेलं आहे. आणि ती भूमिका, तो विचार हा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. म्हणून त्यांचं स्मरण आज सातत्यानं आपल्या समोर राहतं. जे जे काम आपण हातामध्ये घ्यावं, जो विचार आपण करावा, तिथे सर काय म्हणतील किंवा सरांनी आपल्याला काय सांगितलेलं होतं, ही भूमिका सतत डोळ्यासमोर येते. आपल्या आईवडिलांच्या अनुषंगानं असलेला कृतज्ञतेचा भाव समाजामध्ये व्यक्त करण्यासाठी पुण्यश्लोक शिवपार्वती प्रतिष्ठानची संकल्पना त्यांनी मांडली आणि जवळपास 45 वर्ष तिचं एक असं प्रभावी सक्षम नेतृत्व त्यांनी केलं की गेल्या 2 वर्षात त्यांनी घालून दिलेल्याच विचारांना अनुलक्षून प्रतिष्ठान आपलं कार्य आजही चालू ठेवत आहे. किंबहुना लवकरच येणाऱ्या सुवर्ण महोत्सवाचाही विचार प्रतिष्ठानच्या आजच्या विद्यमान कार्यकर्त्यांच्या समोर आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना आपल्यामध्ये सामावून घ्यावं, सर्वांना जे जे म्हणून काही आपल्याला देता येईल ते ते आपण देत जावं आणि त्यातून एक समृद्ध, प्रसन्न, आनंदी समाज निर्माण व्हावा, ही सरांची कळकळ होती, तळमळ होती. आणि म्हणूनच विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय साधत प्रतिष्ठानचे अनेक उपक्रम सरांनी कार्यान्वित केले आणि आजही ते त्या अनुषंगानं कार्यान्वित आहेत. सरांचंच नेहमीच्या मार्गदर्शनातलं सूत्र होतं की आपण आपल्या परीनं चांगल्याची रेखा मोठी करावी. प्रतिष्ठानच्या कार्यातून आज हेच आमच्या परीनं आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहोत. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद हे सरांचे आदर्श होते. रामकृष्ण परमहंसांच्याकडनं एका आध्यात्मिक विचारधारेचा भाव त्यांनी आत्मसात केला
आणि विवेकानंदांच्या मध्ये तरुणांच्या अनुषंगाने असलेली भूमिका, शिक्षणाचा असलेला विचारधारेचा भाव हा सरांनी आपल्या शिक्षण सूत्रांमध्ये, शिक्षणाच्या भूमिकेमध्ये पूर्णपणाने स्वीकारलेला आहे. म्हणून या दोनही महापुरुषांची समग्र विचारधारा सरांच्या अनेक व्याख्यानांमधल्या सूत्रांमध्ये आपल्या समोर आलेली दिसते. सर्वांनाच आनंद मिळावा आणि खऱ्या अर्थाने सगळे आनंदी व्हावे ही त्यांची तळमळ होती. म्हणून जे जे काम त्यांना करता आलं ते काम त्यांनी एका बाजूला उभंही केलं आणि आपल्या नंतरही ते कशा रीतीनं चालू राहील याची एक भूमिका, एक नियोजन, एक आराखडा त्यांनी समोर मांडलेला आहे. आणि म्हणून तीच भूमिका घेत आज प्रतिष्ठान आपल्या परीनं कार्य हे त्या ठिकाणी करत आहे. लहानपणात सरांची एक आठवण आहे की वडिलांनी त्यांच्या सरांना अनेक गोष्टी सांगत असताना मनावरती राज्य कसं करावं आणि ते राज्य केलं की आपण कसे जीवनात यशस्वी होतो हे समजावून दिलेलं होतं. आपल्या वडिलांनी केलेला हा बोध, केलेलं हे मार्गदर्शन सरांनी आपल्यामध्ये पूर्णपणानं मुरवलेलं होतं, रुजवलेलं होतं. म्हणून सत्प्रवृत्त मन, स्थिर मन आणि सत्वप्रधानतेच्या अंगाने जाणारं मन, अशा रीतीनं ज्या वेळेला आपण आपल्या मनाला विकसित करतो तेव्हा आपोआप आपलं मन उन्नत होतं, उन्मन होतं, ही सरांची धारणा होती. आणि गोविलकर सर सरांच्या अनेक आवडत्या विद्यार्थ्यांपैकी एक आहेत. त्यामुळे सरांचा असलेला मनाचा कल, त्यांची असलेली मनोधारणा ही गोविलकर सरांनी बरोबर पकडलेली आहे. म्हणून आजचा विषयही त्यांचा आहे, मनसज्जना. गुरुला काय हवं हे शिष्याला ज्या वेळेला समजतं तेव्हा शिष्य त्या अंगाने पुढे जात असतो. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आहेत आदरणीय प्राचार्य डॉक्टर दीप्तीताई देशपांडे. 38 वर्षांहून अधिक काळ गोखले एज्युकेशन सोसायटीच्या महिला महाविद्यालयात अध्यापनाचे भरीव कार्य त्यांनी केलेलं आहे. आदर्श अध्यापन आणि उत्तम प्रशासनाचा वस्तुपाठ त्यांनी निर्माण केलेला आहे. वाणिज्य आणि व्यवस्थापन क्षेत्रात महिलांचा असलेला गुणवत्तापूर्ण योगदान यासाठी त्या विशेष प्रयत्नशील आहेत. गोखले एज्युकेशन सोसायटी, SNDT महिला विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या तीनही ठिकाणी त्यांची मार्गदर्शनाची महत्त्वाची भूमिका आहे. 11 पेक्षा अधिक पुस्तकांचं लेखन त्यांचं आजवर झालेलं आहे. 80हून अधिक संशोधन निबंध आणि 50 पेक्षा अधिक मासिकांचं संपादन त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे. अनेक मान्यवर प्रतिष्ठित अशा संस्थांमधून आजीव सभासद आणि सल्लागार म्हणून त्यांचं आजही योगदान प्राप्त होत आहे. SNDT विद्यापीठात कॉमर्स अँड मॅनेजमेंट विभागात डीन पदावर त्यांनी काही काळ योगदान दिलेलं आहे. अनेक सन्मान त्यांना आजवर प्राप्त झालेले आहेत. सरांच्या नंतर गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव पदाची जबाबदारी त्यांनी गेल्या 2 वर्षांमध्ये समर्थपणानं सांभाळलेली आहे. त्याचबरोबर सोसायटीचं खजिनदारपद आणि ह्युमन रिसोर्सेस विभागाचं कामही त्या तितक्याच प्रभावीपणानं करत आहेत. पुण्यश्लोक शिवपार्वती प्रतिष्ठानच्या त्या ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. शिवज्योती मासिकाचं संपादन प्रतिवर्षी त्या अत्यंत आपलेपणानं, आत्मीयतेनं करत आहेत. त्या अनुषंगानं त्यांचं मार्गदर्शन प्रतिष्ठानला लाभतं आहेत.
आजचे प्रधान वक्ते आहेत डॉक्टर विनायक गोविलकर. प्रगल्भ विचारक, प्रगाढ चिंतक आणि प्रभावी वक्ते असलेल्या डॉक्टर गोविलकरांचं वैशिष्ट्य म्हणजे अलंकारिक भाषा टाळून सोप्या भाषेत विवेचन करण्याची त्यांची शैली. त्यांचे शिक्षण MCom, LLB, FCA, PhD पर्यंत असून पुणे विद्यापीठात ते प्रथम आलेले आहेत आणि CA परीक्षेत भारतातल्या गुणवत्ता विद्यार्थ्यांमध्ये ते अग्रभागी आहेत. आजपर्यंत त्यांनी महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाच्या उद्योग आणि पर्यावरण अभ्यास मंडळाचे ते सदस्य, LICच्या झोनल सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत. पुणे विद्यापीठाच्या सेनेटवर कुलपती नियुक्त ते सदस्य आहेत. मुक्त विद्यापीठाच्या वित्त सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठ यावरती राज्यपाल नियुक्त संशोधन मंडळाचे ते सदस्य आहेत. उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे समन्वयक या नात्यानं 13 वर्ष त्यांनी भरीव कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. युनायटेड वेस्टर्न बँकेच्या ऑडिट कमिटीचं अध्यक्षपद आणि बँकेचं संचालक पदही त्या काळात त्यांनी भूषवलेलं आहे. 1981 पासून CA ची प्रॅक्टिस गोविलकर आणि असोसिएटच्या माध्यमातून त्यांची चालू आहे. BX वाणिज्य महाविद्यालयात बराच काळ 3 दशकाहून अधिक प्राध्यापकीय सेवा त्यांनी केली आणि काही काळ ते प्राचार्यही होते. नंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. आजवर त्यांनी इंग्रजी आणि मराठीमधून 63 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. अर्थजिज्ञासा हा आर्थिक संकल्पनांचा एक विलक्षण नवा साहितीचा एक कोश त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. भारतीय संस्कृतीला अनुलक्षूनही त्यांचं चिंतन आणि अभ्यास आहे. त्यामुळे अर्थ नावाचा पुरुषार्थ, पावक कर्म, यज्ञ, दान आणि तप, श्रीसूक्त आराधना, श्री लक्ष्मीची आणि गणपती अथर्व शीर्ष आणि भारतीय विकासाची संकल्पना अशा पुस्तकांचं लेखन त्यांनी आजवर केलेलं आहे. पत्रपंडित पावा गाडगीळ हा पुरस्कार त्यांच्या लेखनाला मिळालेला आहे. त्याचबरोबर डॉक्टर पारनेरकर अर्थशास्त्र पुरस्कार, गुणीजन पुरस्कार, शंतनुराव किर्लोस्कर पुरस्कार, बेस्ट सिटीझन अवॉर्ड, नाशिक भूषण पुरस्कार, पुरुष सिंह पुरस्कार अशा सन्मानाने ते सन्मानित आहेत. नाशिकमधील श्री गुरुजी ऋणालय या धर्मादाय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. आजवर सामाजिक क्षेत्रातील कामासाठी ICAI या संस्थेने CA इन सोशल सर्व्हिस असा किताब त्यांना देऊन सन्मानित केलेला आहे. असे हे मान्यवर वक्ते आज आम्हाला या स्मृती दिनाच्या निमित्तानं प्राप्त झालेले आहेत. माननीय अध्यक्षांचं आणि या प्रधान वक्त्यांचं मी प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्व उपस्थितांचंही मान्यवरांचं मी प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि प्रतिष्ठानचे प्रधान विश्वस्त श्री शैलेश गोसावी यांना विनंती करतो की आजच्या अध्यक्षांचा डॉक्टर सौ दीप्तीताई देशपांडे यांचं स्वागत आपण करावं. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सन्मान आणि स्वागत करतील डॉक्टर सौ दीप्तीताई देशपांडे.
यानंतर प्रतिष्ठानचे सचिव श्रीयुत कल्पेश गोसावी 1-2 मिनिटं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहेत. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, मी प्रथम आप्पांच्या स्मृतीस वंदन करून आपणा सर्वांचे स्वागत करतो आणि मनोगत म्हणून मी खरं एक छोटी कविता केली आहे, आप्पांसाठी ती सादर करतो. पाऊल खूण प्रकाशले. तीर्थरूप आप्पा, तुमचा आधार जणू कदंबाची सावली, स्पर्श जणू विश्रांती विसावली, शब्द जणू भावना निशब्द झाली, डोक्यावर हात जणू तप्त छतावर शीतलता थंडावली, करारी बाणा ज्यातून तुम्ही उत्तमतेची आस पेरली, तुमची पाठीवर थाप जणू उन्नती उद्धरली, दृष्टी जणू क्षितिजापार नजर स्थिरावली, भावना जिथे भाषाही अपूर्ण वाटली, प्रगल्भता जेथे पराही परतली, कारकीर्द जणू प्रत्येक क्षेत्रात वलयांकित छाप कोरली, तुम्ही कार्यतत्परतेचे धनुष्य लीलया पेलले, समाजात विद्यार्थी रूपे हिरे मानके पेरले, अध्यात्म व विज्ञानाचे पारडे कुशलतेने तोलले, संतश्रेष्ठ एकनाथ कन्येचा चतुर्दश पिढीच्या आकाश उंचावले, शिवपार्वतीचे परमस्थान मयुरेश्वराप्रमाणे प्रदक्षिले, तुमचे प्रेम सदैव विद्यार्थ्यास लाभले, कष्ट जेथे श्रमदेवताही श्रमले, मैत्र तुम्हास नेहमी ग्रंथातच गवसले, अस्तित्व अभाळात न सामावले. आप्पा, आज तुमचे नसणे जणू अकालीच दिवसा अंधारले, पण तुमचे आमच्या बरोबर पदोपदी असणे नव्हे आमच्या श्वासात असणे प्रतीत झाले, जेव्हा पाऊल खूण प्रकाशले, जेव्हा पाऊल खूण प्रकाशले. ओम शांती. धन्यवाद. यानंतर अध्यक्षीय मार्गदर्शन करतील आदरणीय डॉक्टर दीप्तीताई देशपांडे. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते डॉक्टर विनायक गोविलकर सर, नाशिकचे सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट, अर्थतज्ञ, BYKचे माजी प्राचार्य, शिवपार्वती प्रतिष्ठानचे प्रधान विश्वस्त श्री शैलेश गोसावी, सचिव श्री कल्पेश गोसावी, आजच्या कार्यक्रमाचे समन्वयक श्री लक्ष्मीकांतजी जोशी, समोर उपस्थित नाशिकमधील प्रतिष्ठित नागरिक, गोखले एज्युकेशन संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या कन्यावंशातील 14व्या पिढीतील थोर पुरुष महर्षी सर डॉक्टर मोस गोसावी यांची आज द्वितीय पुण्यतिथी आहे. तिथीने आज आपण हा स्मृती दिन साजरा करत आहोत. त्याचा औचित्य साधून आज आपण स्मृती व्याख्यान इथे आयोजित केलेलं आहे. त्याच्यासाठी गोविलकर सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि आज ते मनासज्जना या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा सर्वप्रथम शिवपार्वती प्रतिष्ठानच्या वतीने मी सरांचं मनापासून स्वागत करते आहे.
डॉक्टर विनायक गोविलकर सर हे महाराष्ट्रातील एक सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे. गोखले एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून सरांनी 30 वर्षाहून अधिक शिक्षण क्षेत्राला भरीव असं योगदान दिलेलं आहे. सर उत्तम लेखक, अभ्यासू वक्ते, संपादक, थिंक लाईन सारख्या अतिशय महत्त्वाच्या द्विमासिकाचे व्यवस्थापकीय विश्वस्त, अनेक मंडळांचे, अनेक विद्यापीठांचे सदस्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धर्मदाय मल्टीस्पेशालिटी गुरुजी रुग्णालयाचे सर संस्थापकीय अध्यक्ष आहेत. अतिशय कुशल नेतृत्व, अचूक नियोजन, तेजस्वी व्यक्तिमत्व, ज्ञानाची बुद्धिमत्तेची आभा आणि कितीही कठीण गोष्ट असली तरी ती अतिशय सोप्या भाषेमध्ये पुढच्याला समजावून सांगण्याची हातोटी सरांच्याकडे फार मोठ्या प्रमाणात आहे. मुख्य म्हणजे सरांनी आपल्याकडील ज्ञान जे आहे, त्यांना जे जे ज्ञान मिळालेलं आहे ते त्यांनी समाजाला परत केलेलं आहे. मग ते 61 पुस्तकांमधनं असेल, 13 पुस्तिका त्यांनी ज्या लिहिल्या त्यातनं असेल, किंवा त्यांच्या ओजस्वी वाणीतून असेल, किंवा त्यांच्या थिंकलाईन या द्विमासिकातून असेल. पण आपल्याकडचं सगळं ज्ञान समाजाला सरांनी परत केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की स्वार्थरहित आणि राजकारण विरहित सरांनी शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे आणि हे सगळ्यांना जमत नसतो. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी झाल्या पाहिजे. सरांचं माझं जर का तुम्ही म्हणाल तर माझं दुहेरी नातं आहे. मी SYTY ला असताना सर मला शिकवायला होते, त्यामुळे आमचं गुरु शिष्याचं नातं आहे. आणि दुसरं म्हणजे गोसावी सर हे गोविलकर सरांच्या गुरुस्थानी आहेत आणि गोसावी सर माझे वडील माझ्याही गुरुस्थानी आहेत. त्यामुळं त्या नात्याने आम्ही बंधू भगिनी आहोत, गुरु बंधू भगिनी आहोत. सरांना मगाचीच मी म्हणाले, सर अतिशय टेन्शन येतं मला, तुम्ही आलात की. ते म्हणले काय होतंय? म्हणलं अहो सर तुम्ही शिकवलेलं अजूनही आठवतंय ना सगळं वर्गातलं? म्हणले किती काळ लोटलाय. पण जे व्यक्तिमत्व आपल्या मनामध्ये ठासून असं भरलेलं असतं ते असं जात नसतं. सरांबद्दल भीतियुक्त आदर आजही कायम आहे. आज आपल्यामध्ये असे अतिशय म्हणजे आपण म्हणू शकतो आदर्श असं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहे. ते मनासज्जना ह्याच्यावर आपले विचार मांडणार आहेत. त्याबद्दल मी आनंद व्यक्त करते आहे. सरांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, महर्षी सर डॉक्टर मोसो गोसावी यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीचा गौरव करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. एका ओजस्वी ज्ञान प्रवास आदरांजली वाहण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. जसं म्हणतात, उदये सविता रक्तो रक्तश्च आस्तमये तथा संपत्तौच विपत्तौच महतामे एकरूपता. अर्थात सूर्याचा रंग उदयाच्या वेळी आणि अस्ताच्या वेळी सारखाच असतो. त्याप्रमाणे गोसावी सरांसारख्या महान व्यक्ती सुखदुःखात समान असतात. मला असं वाटतं हे जे सुभाषित आहे हे सरांच्या व्यक्तिमत्वाचं सार्थ वर्णन करणारं असं हे सुभाषित आहे. कारण यशाच्या शिखरावर आम्ही आप्पांना पाहिलं, पण ते कधीही आनंदाने हुरळून गेलेले आम्ही पाहिले नाहीत. त्यांच्या कसोटी क्षणांच्या वेळेस, संकटांच्या वेळेसही आम्ही आप्पांना पाहिलं, पण त्यांनी अतिशय धीराने असं या सगळ्या संकटांना तोंड देताना आम्ही पाहिलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे मला आपल्या सगळ्यांना सांगायला आवडेल की एवढी संकट सरांवर आली, पण सरांनी कधीही संकटकाळी कुणाच्याही पुढे मला मदत करा म्हणून हात पसरलेला आम्ही पाहिलेलं नाही आहे. सर हे अतिशय आपण म्हणू शकतो की शांत चित्त आणि आनंदी वृत्ती यांनीच तसेच ते अग्रेसर होत राहिलेले आहेत. सर खरे ज्ञानसूर्य. त्यांच्या तेजोशलाकांनी अनेक विद्यार्थी घडले आणि हजारो परिवार उजळून निघाले.
त्यांच्या चैतन्यमय वाणीने यथार्थ आशावादाचा अक्षय ऊर्जा स्तोत्र निर्माण झाला. अनेक जणांना नवीन जीवन दृष्टी मिळाली. आपल्या प्रखर प्रतिभेने हा ज्ञानादित्य 6 दशके शिक्षण क्षेत्रातील सर्वांना निस्पृहपणे अखंड असा प्रकाश देत राहिलेला आपण पाहिलेला आहे. आपल्याला माहितीये सरांना 88 वर्ष आयुष्य होतं. त्यातले 65 वर्ष सरांनी संस्थेला अर्पण केले. प्राचार्य संस्थापक प्राचार्य टी.ए. कुलकर्णी सरांनी जे गोखले एज्युकेशन संस्थेचं रोप लावलं त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे. 140 शाळा कॉलेजेसमधनं आपण 240 अभ्यासक्रम लिहिलेला शिकवतो आहोत. गोसावी सरांनी जिथे जिथे ज्या ज्या अभ्यासक्रमाची गरज निर्माण झाली त्या त्या ठिकाणी तसे तसे अभ्यासक्रम सुरू केले. सरांनी फक्त संस्थेचा संख्यात्मकच नाही तर गुणात्मक विकास केला आणि संस्थेची ही ज्ञानगंगा जी आहे ती प्रवाहित केली फक्त महाराष्ट्रात आणि भारतात नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा. आणि म्हणून गोसावी सर हे खऱ्या अर्थाने शिल्पकार ठरतात आपल्या संस्थेचे. आणि त्याचं प्रमुख कारण मला असं वाटतं की जसं मी मागे म्हणलं होतं की सरांना उत्तमतेचा ध्यास होता, पण सरांना उत्तमतेबरोबर नाविन्याचा पण खूप ध्यास होता. त्यामुळे तुम्ही जर का इतिहास पाहाल गोखले एज्युकेशन संस्थेचा 107 वर्षाचा तर त्याच्यामध्ये मध्ये तुम्हाला हे वाचायला मिळेल की कोसबाडमध्ये कृषी विज्ञान केंद्र महाराष्ट्रातील पहिलं निर्माण झालं गोखले एज्युकेशन संस्थेने. मग पहिली रात्रशाळा असेल परळची, पहिलं कॉलेज असेल परळचं, किंवा महिला महाविद्यालय असेल उत्तर महाराष्ट्रातील पहिलं, किंवा लॉ कॉलेज असेल, किंवा कॉम्प्युटर ॲप्रिसिएशन प्रोग्राम्स असतील, किंवा रिस्ट्रक्चरिंग प्रोग्राम असेल, किंवा MBA प्रोग्राम असेल. अशा तुम्हाला गोष्टी पाहायला मिळतील की सरांनी पहिल्यांदा केल्या कारण त्यांना नाविन्याची आवड होती. ही वॉज ॲडमायरर ऑफ इनोव्हेशन. रादर आय शुड से ही वॉज फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर. त्यांना फार आवडायचं सगळं नवीन नवीन करून बघायला. आणि त्यामुळे 60 वर्ष वय झाल्यावर माणूस रिटायर होऊन घरी बसतो, तर सरांनी 60 नंतर 70 पर्यंत 10 वर्षात 10 प्रोजेक्ट्स अतिशय यशस्वीरित्या हातावेगळे केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज असेल, फार्मसी कॉलेज असेल, नर्सिंग असेल, फिजिओथेरपी असेल, ज्युनियर कॉलेजेस असतील, शाळा असतील, रिसर्च सेंटर्स असतील. पण सरांनी 10 वर्ष 10 प्रोजेक्ट्स हे हातावेगळे करून दाखवलेले आहेत. आणि मला असं वाटतं की त्यामुळे अखंडपणे वाहणाऱ्या ज्ञानसागरात मुक्तपणे विहार करणारा राजबिंडा राजहंस म्हणजे माझे वडील सर डॉक्टर मो. गोसावी. लोकसंग्रहाची आवड, उत्सवप्रियतेची आवड, संवादाची गोडी, व्याख्यानाची आवड, अध्यात्माची आवड, वाचनाची आवड, प्रवासाची आवड, अतिशय संयमी आणि अतिशय विवेकी असं सरांचं हे व्यक्तिमत्व होतं. मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामी रामदास दासबोधामध्ये सांगतात दुसऱ्या आचरणामध्ये की माणसाची सर्वात उत्तम लक्षणं कोणती? 42 लक्षणं आहेत. मग ती जेव्हा आपण पाहतो तेव्हा प्रत्येक लक्षणावर आपण टिक करतो. हो, हे अप्पांमध्ये आहे, हे अप्पांमध्ये, हे अप्पांमध्ये, हे अप्पा 42च्या 42 अप्पांना लागू पडतात. आणि जेव्हा आपल्यासारखे उभे राहतो आपण तिथे तेव्हा 5-6 टिक्स पडतात. आणि मग खाली मूर्खांची दिलेली आहेत लक्षण, त्याच्यावर भरा 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 सगळ्यावर आपण टिक करतो. ही वस्तुस्थिती तुम्ही बघा. त्यामुळे सरांनी जे स्वतःचं व्यक्तिमत्व डेव्हलप केलेलं आहे ते फार मेहनतीने केलेलं आहे. स्वयंविकास, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच सरांनी स्वतःचा हा असा विकास केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून असं मला वाटतं की मनाचं उत्तम व्यवस्थापन करणारे सर, मनासज्जना हाचा विषय जो आहे तो गोसावी सरांच्या व्यक्तिविशेषाला साजेसा आहे असं मला वाटतं. आज आप्पा आपल्यामध्ये नाहीत, लौकिकदृष्ट्या नाहीत, पण संस्कार रूपी आहेत, आशीर्वाद रूपी आहेत. आणि त्यामुळे मी त्यांच्या पवित्र स्मृतीस मी विनम्र अभिवादन करते आहे. मगाशी म्हणल्याप्रमाणे सरांचे अतिशय आवडते शिष्य डॉक्टर विनायक गोविलकर सर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. मनासज्जनावर ते मार्गदर्शन करणार आहेत. मित्र आणि मैत्रिणींनो, मला खूप प्रश्न पडलेला आहे. मी मगापासून विचार करते आहे. 205 श्लोक आहेत स्वामी रामदासांचे मनाचे श्लोक.
ज्याच्यामध्ये ते आपल्याला मार्गदर्शन करतात की काय आचरावं, काय कसं विचार करावा ह्याचं मार्गदर्शन करतात आणि काय करू नये हे पण सांगतात. आता एवढं सगळं त्यांनी सांगितल्यानंतर या मनासज्जनाला सर त्याचे कुठले कंगोरे उलगडणार आहेत, काय त्याची परिमाणं आपल्या डोळ्यासमोर ठेवणार आहे, त्याची मला तर खूप जास्त उत्सुकता आहे. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा इथे स्वागत करते आहे. सरांचं वेळ दिल्याबद्दल ऋण व्यक्त करते आहे आणि सरांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे. इथे विरामते आहे. धन्यवाद. प्रतिष्ठानच्या वतीनं मी गोविलकर सरांना विनंती करतो की आपण आपल्या प्रबोधनाला प्रारंभ करावा. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉक्टर दीप्तीताई देशपांडे मॅडम, प्रधान विश्वस्त श्रीमान शैलेशजी गोसावी, सचिव श्रीमान कल्पेशजी गोसावी, या प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि बंधू भगिनींनो, म्हणता म्हणता 2 वर्ष झाली आणि अजून असं वाटत नाही आहे की सर आपल्यात नाही आहेत. माझा आणि सरांचा इथे 2-3दा उल्लेख झाला. थेट विद्यार्थी, खरं तर हा सुद्धा नंतर आलेला संबंध आहे. त्याच्या आधी माझे वडील इथे HPT कॉलेजला शिकवायला होते आणि त्यामुळे सरांच्या बद्दल अनेक गोष्टी लहानपणापासून कानावर पडत होत्या. माझी आठवण तर अशी आहे की गोसावी सर आणि माझे वडील HPT कॉलेजच्या विद्यार्थ्यांची सहल घेऊन 8 दिवस त्रिवेंद्रमला गेले होते एकत्र. आणि त्यावेळेला त्या त्रिवेंद्रमला शंख असे वर नाव टाकून मिळायचे, आताही मिळत असतील. तो शंख अजूनही आमच्या घरी आहे. त्यामुळे सरांचं व्यक्तिमत्व हे लहानपणापासून माझ्या मनावर हे ठसलेलं आहे, कोरलेलं आहे आणि आजही ते तितकंच ताजं आहे. पुढे या महाविद्यालयाचा विद्यार्थी, त्या विद्यार्थी दशेत सरांनी थेट मला शिकवलं आहे. मला वाटतं हा लाभ फार थोड्या जणांना, कारण माझ्या नंतर जे जे इथे लागले त्यांना तो मिळण्याची शक्यताच नव्हती. 73 साली सर सेक्रेटरी झाले संस्थेचे आणि सेक्रेटरी झाल्यापासून मग सरांची जी काही एकूण प्रवास, जबाबदारी आणि जे जे इथे शब्द वापरले गेले, उत्तमतेचा ध्यास, नाविन्याचा ध्यास, हे सगळं तिथून अधिक मोठ्या प्रमाणावर सुरू झालं. पण मला त्यांनी थेट वर्गात शिकवलं आहे. त्यामुळे मी निश्चित असं म्हणू शकतो की मी त्यांचा डायरेक्ट स्टुडंट आहे. शिकवण्याची हातोटी काय असते ते मी जवळनं बघितलंय. पुढे ह्याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून लागलो. त्याही वेळेला प्राध्यापकांशी त्यांचा संवाद कसा असायचा. MBA नुकतंच सुरू झालेलं होतं आणि त्या MBAचं एक ग्लॅमर, पुणे विद्यापीठात MBA नाही आहे पण BYKत MBA आहे, त्याचं एक ग्लॅमर होतं. ते कसं निर्माण केलं, ते कसं टिकवलं, हे सगळं जवळून बघायचा मला योग आला. मला सरांनी पहिल्यांदा वर्गात पाठवलं ते MBAच्याच. माझं वय वर्ष 22 होतं आणि कदाचित समोर बसलेली मुलं ही माझ्याही पेक्षा जास्ती वयाने होती. पण एक आत्मविश्वास द्यावा कसा एखाद्याला, हे मी त्यांच्याकडनं शिकलो. पुढे एक महाविद्यालयात शिकवण्यासाठी रेग्युलर लेक्चरर म्हणून निवड झाली आणि साधारणपणे 30 वर्ष या महाविद्यालयात मी काम केलं. त्यामुळे सरांचा असा संपर्क अगदी बालपणापासून ते
सर जाईपर्यंत, म्हणजे HPT कॉलेजची जी इथे मंडळी आहेत आत्ता त्यांना आठवत असेल की सर जाण्याच्याच वर्षी त्यांच्या बक्षीस वितरण समारंभालाही सरांच्या बरोबर मला उपस्थित राहण्याचा योग आलेला होता. इथपर्यंत सरांशी इतक्या वर्षाचा इतक्या जवळून संबंध आला आणि त्यामुळे सरांच्या बद्दलच्या अनेक आठवणी मनामध्ये आजच्या कार्यक्रमाला दाटून येणं हे अगदी स्वाभाविक आहे. माझ्याबद्दल बरंच काही सांगितलं आणि प्रत्येकाचंच मन असं असतं ना की जरा स्तुती बरी वाटते, त्यामुळे मी त्याला स्तुतीच म्हणतो, वास्तविकता म्हणत नाही. त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. मला इथे बोलवलं त्याही बद्दल आभार व्यक्त करतो. सरांची स्मृती अशीच वर्षानुवर्ष आपल्या मनात राहील, किंबहुना ती वाढत राहील, कारण ते काम जसं वाढत राहील तशी त्यांची आठवण अधिकाधिक येतच राहील. त्यांना विनम्र नमन करतो आणि जो विषय आज मला घ्यायला सांगितला आहे त्या विषयाकडे वळतो. मित्रांनो, तुम्हाला आणि मला 2 शक्ती मिळालेल्या आहेत. पहिली शक्ती आहे करण्याची आणि दुसरी शक्ती आहे जाणून घेण्याची. काही गोष्टी आपण करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला देवाने म्हणा निसर्गाने म्हणा 5 कर्मेंद्रिय दिलेत आणि जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी, आकलन होण्यासाठी 5 ज्ञानेंद्रिय दिलेत. त्याच्याने आपण करू शकतो आणि जाणून घेऊ शकतो. अनेक गोष्टी करता येतात, पण या कर्मेंद्रियांनी आपल्याकडे ॲबिलिटी आणि एफिशियन्सी असू शकते, क्षमता असू शकते. तसं ज्ञानेंद्रियांनी आपल्याला समजून घेता येऊ शकतं. त्यामुळे एखादी गोष्ट मी करीन ही माझ्याकडे क्षमता असू शकते, ॲबिलिटी असू शकते, मी ती एफिशियंटली करू पण शकेन, पण करेनच असं नाही. करता येणं ही एक गोष्ट आहे आणि करणं ही दुसरी गोष्ट आहे. जाणून घेता येणं ही एक गोष्ट आहे आणि जाणून घेणं ही दुसरी गोष्ट आहे. म्हणून आपण म्हणतो ना की मी करीन किंवा मी करणार नाही, किंवा मी करू शकतो आणि मी करू शकणार नाही. 2 स्वतंत्र गोष्टी आहेत. मला समजेल, मला समजणार नाही, मी समजून घेईन आणि मी समजून घेणारच नाही. या 2 भिन्न गोष्टी आहेत. एखादा माणूस उभा राहतो त्या गिरनार पर्वताच्या पायथ्याशी, 10,000 पायऱ्या आहेत वर, आणि वर महाराजांचं स्थान आहे. खाली उभा राहिलेला एखादा काय म्हणतो, ठीक आहे ना, महाराजांचं दर्शन घ्यायचंय, 10,000 पायऱ्या जाऊ चढून. एखादा काय म्हणतो, बापरे 10,000 पायऱ्या, देव तर सगळीकडे आहे, इथेच दर्शन घेऊ, कशाला वर जायला पाहिजे. त्याच्यात क्षमता नाहीये का? चढून जाऊ शकतो ठरवलं तर. जायचं की नाही जायचं, करायचं की नाही करायचं, ॲबिलिटी आहे, एफिशियन्सी आहे, पण करणं शक्ती आहे, क्षमता आहे, पण करणं. करा विचार. बाजीप्रभू देशपांडे, महाराजांना वाचवायचंय, क्षमता भरपूर,
पण त्या खिंडीत मी उभा राहीन आणि तोफेचा आवाज येईपर्यंत या खिंडीतनं बाजूला होणार नाही, हे ठरवलं आणि तसं केलं. किती उदाहरणं सांगता येतील. महाबली हनुमान असं म्हणतात की जन्मल्याबरोबर सूर्याला गिळायला गेला आणि इकडे समुद्राच्या अलीकडे उभा राहिला आणि म्हणाला, प्रभू हा सगळा समुद्र उल्लंघून मी पलीकडे जाऊ कसा? क्षमता होती की नाही? क्षमता आहे, पण करण्याची शक्यता आणि करणं ह्याच्यात फरक आहे. तसंच आपल्या सगळ्या जाणण्याच्या क्षमतेबद्दल पण आहे का बघा. कानाने ऐकू येतं, डोळ्याने दिसतं, जिभेने चव कळते वगैरे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. पण मी जर मोबाईलवर बोलत असलो तर मला समोरनं कोण गेला हे दिसतं का? माझ्या शेजारी कोण येऊन बसला हे कळतं का? माझ्या घरी एखादी वाईट घटना घडली आणि मला तुम्ही समोर बासुंदीचा ग्लास आणून ठेवलाय, मला तो पुढे भाग आहे अशी परिस्थिती आहे. समजा मी घटाघटा ती पहिली तर मला बासुंदीची चव कळली का? क्षमता आहे, जिभेमध्ये चव कळण्याची क्षमता आहे, पण मला चव कळली असं मी म्हणू शकत नाही. म्हणूनच आपण म्हणतो ना, कशात गोडी लागत नाही. का तुमची जीभ खराब झाली का? करण्याची क्षमता, जाणण्याची क्षमता आपल्याकडे आहे, पण आमच्याकडे ही क्षमता आहे हे मानण्याची सुद्धा एक शक्ती आपल्याला देवाने दिलेली आहे की हो माझ्याकडे ही शक्ती आहे, मी जाणू शकतो, मी करू शकतो, हे मानण्याची शक्ती पण मला दिलेली आहे. आणि आणखीन एक गोष्ट दिली आहे, ही मानण्याची शक्ती आहे कुठे? ही न दिसणाऱ्या इंद्रियात आहे. मी आता जसं सांगितलं ना, करण्याची शक्ती आहे, त्याला 2 इंद्रिय आहेत, हात आहेत, पाय आहेत, वाणी आहे वगैरे. जाणण्याची शक्ती दिली आहे, त्याला इंद्रिय दिलेली आहेत, कान असेल, नाक असेल, डोळा असेल वगैरे. पण ही शक्ती आहे, ही मानण्याचं इंद्रिय कोणतं? मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. ती मानण्याची शक्ती म्हणजे मन आहे. हे मन सांगतं की तू सहज चढून जाशील रे, 10,000 पायऱ्या असू तर काय बिघडलं. हे मन सांगतं की अरे तू उभा राहा त्या खिंडीत, काही होणार नाही, काही काळजी करू नको. हे मन सांगतं. आमच्या शास्त्रज्ञांना ज्या वेळेला आम्हाला सुपर कॉम्प्युटर मिळाला नाही आमच्या पंतप्रधानांना, आणि म्हणून भारतात परत आल्यानंतर त्यांनी देशातल्या शास्त्रज्ञांची एक सभा बोलवली आणि त्यांच्या पुढे हा प्रस्ताव ठेवला की आपल्याला आपल्या देशामध्ये असा महासंगणक सुपर कॉम्प्युटर तयार करायचा आहे. सगळ्या देशातले शास्त्रज्ञ आहेत, नावाजलेले आहेत, पंतप्रधानांनी बोलवावं एवढ्या क्षमतेचे आहेत. आवाहन केलं, एक जण उभा राहिला. बाकीच्यांच्यात क्षमता नव्हती का? क्षमता होती, पण त्यांच्या मनाने घेतलं की हो माझ्याकडे एक क्षमता आहे आणि मी हे करू शकेन. हे 6वं इंद्रिय आहे जे दिसत नाहीये, पण त्या दोन्ही शक्तींना कार्यप्रवृत्त करणारं हे 6वं मन आहे. म्हणजे कर्म करणारी इंद्रिया हवीच आहेत, जाणून घेण्याची इंद्रिया हवीच आहेत, पण माझ्याकडे ही शारीरिक आणि ही बौद्धिक क्षमता आहे हे मानण्याची पहिली एक गरज आहे. त्याचं दर्शन आपल्याला मन करतं आणि मग हे मनच आपल्याला कार्यप्रवृत्त करतं. अनेक शास्त्रज्ञांना वाटलं की आमच्या इथलं परंपरागत ज्ञान सगळं पेटंट्स बरोबर चाललंय. कोणी हळदीचं पेटंट घेतलं, कोणी कडुलिंबाचं पेटंट घेतलं, सगळं ज्ञान जाणार आता आणि पेटंट म्हणजे दुसऱ्या कोणी वापरायचं नाही.
त्याच्या परवानगीशिवाय, पैसे भरल्याशिवाय, रॉयल्टी दिल्याशिवाय. हे रोखलं पाहिजे असं अनेकांना वाटलं. पण त्यातल्या एकाच शास्त्रज्ञाच्या मनाने हे घेतलं की मी हे थांबवीन. त्याचं नाव रघुनाथ माशेलकर. आणि त्यांनी हे सगळं थांबवलं. थोडक्यात काय, शक्ती आहे, करण्याची शक्ती आहे, जाणण्याची शक्ती आहे. पण या शक्तीचा वापर केव्हा होतो? या शक्तीचा वापर होतो त्या मनाने ठरवल्यावर वापर होतो, अन्यथा वापरच होत नाही. वापर झाला तरी तो पुरेसा होत नाही, चांगला होत नाही, रिझल्ट ओरिएंटेड होईल याची खात्री नसते. हे मन आहे. पण हे कसं आहे? चंचलम हि मन कृष्ण प्रमाथि बलवत दृढम तस्याहं निग्रहं वंदे वायुरिव सुदुष्करम. अर्जुन सांगतोय कृष्णाला युद्धभूमीवर, काय सांगतोय? चंचलम. मन कसं आहे? चंचलम हि मन कृष्ण. हे कृष्ण, मन चंचल आहे. मला वाटतं याच्यावर फार काही बोलायची गरजच नाही. आपला रोजचा म्हणण्यापेक्षा प्रत्येक क्षणाचा अनुभव आहे. मन किती चंचल आहे. चंचलम हि मन कृष्ण प्रमाथि बलवत दृढम. हे बलवान आहे, प्रमाथी आहे आणि चंचल आहे असं मन आहे. मनाचं वर्णन केलंय. तस्याहं निग्रहम. त्याचा निग्रह करायला मला पाहिजे, मी इच्छा करतोय. पण काय आहे? वायुरिव सुदुष्करम. वायूप्रमाणे ते दुष्कर आहे. मन नियंत्रणात ठेवणं अतिशय अवघड आहे. हे अर्जुन सांगतोय कृष्णाला. कृष्ण तर फार हुशारच होता, त्याला काय कोणी सर्टिफिकेट द्यायची गरजच नाही आहे. त्याच्यावर उत्तर देतो कृष्ण, असंशयम महाबाहो. हे महाबाहो, संशय घेऊच नको, असंशय. हे मन प्रमाथी आहे, बलवत दृढम आहे. तू म्हणतोस ते अगदी खरं आहे. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यती. हे चंचल आहे, पण त्याला तर कुठेतरी नियंत्रणात आणलंच पाहिजे ना. कसं आणता येईल ते कृष्णाने त्याला सांगितलं. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जी दोन आधीची शक्ती किंवा क्षमता मी सुरुवातीला म्हटलं, करण्याची आणि जाणण्याची, या क्षमतांचा विकास करायला आपल्याकडे काहीतरी पद्धत आहे, काहीतरी व्यवस्था आहे ना. शरीर आहे व्यवस्था. व्यायामशाळा असेल, जिम असेल, खेळ असतील. तुम्ही तुमच्या शरीराची क्षमता टिकवून ठेवू शकता, वाढवू शकता. व्यवस्था आहे. जाणण्याची क्षमता, बौद्धिक क्षमता वाढवण्याची व्यवस्था आहे की नाही? आहे ना. शिक्षण आहे, संस्कार आहे, कौशल्य आहे, अनुभव आहे. या सगळ्यांनी ते वाढेल. म्हणजे शारीरिक क्षमता वाढवायची सोय आहे, बौद्धिक क्षमता वाढवण्याची सोय आहे. पण हे कार्यप्रवण करणारं जे मन आहे त्याला विकास करण्याची काय व्यवस्था आहे? त्याला विकासाची व्यवस्था आत्ता तरी आपल्याकडे काही दिसत नाही. पूर्वी निदान घर, एकत्र कुटुंब, संस्कार, ज्येष्ठ मंडळी, समाजातले धुरीण, संत, काहीतरी मनाला. आता हे सगळं दुर्मिळ होत चाललं. म्हणून मग काय करायला पाहिजे? आपल्याला जर आपलं मन चांगलं स्थिर ठेवायचं असलं तर आपल्यालाच व्यवस्था करावी लागेल. आपल्यालाच त्यासाठी काहीतरी उपाययोजना शोधावी लागेल आणि शोधल्यावर अंमलबजावणी करावी लागेल. कदाचित मनात प्रश्न येईल असा, नाही झाला मनाचा विकास तर काय बिघडलं?
निदान आत्ता इथे बसलेल्यांच्या वयात तर ह्या प्रश्न मनात यायचं कारण नाही. मन स्थिर नसलं तर काय काय होतं हे आपल्यापैकी प्रत्येकाने केव्हा तरी, मी म्हणत नाही, वारंवार अनुभवलेलं असेल. मन स्थिर शांत असलं तरच काहीतरी चांगलं घडतं, नाहीतर चांगलं घडण्याची शक्यता सुतराम नाही. आणि तसं नसतं तर आमच्याकडे गणपती अथर्वशीर्ष नावाचं स्तोत्र चाललं नसतं. नावच त्याचं काय आहे? अथर्व शीर्ष. शीर्ष म्हणजे मस्तक, डोकं, म्हणजे आपण बुद्धी. ते अथर्व राहावं. थर्व म्हणजे चंचल, अस्थिर, अशांत. अथर्व पार वेद काळापासनं मन स्थिर राहावं, शांत राहावं म्हणून अनेक उपाय आले, अनेक स्तोत्र आली. इतकं मन स्थिर शांत राहण्याचं महत्व आहे. मग ते शांत ठेवायचंय, फॉर्मल व्यवस्था नाहीये. आपल्यालाच आपलं मन शांत करायचंय, कारण आपल्यालाच सुख पाहिजे आहे, आपल्यालाच समाधान पाहिजे आहे, आपल्याला शांतता हवी आहे. आणि ती मनाशिवाय मिळणार नाहीये, कारण जाणण्याची जी शक्ती आहे, चोक्षम स्पर्शम, हे सगळं कशाचं आहे? अधिष्ठाय मनश्चायम. या सगळ्याचं अधिष्ठान काय आहे? मन हेच अधिष्ठान आहे ना. आपण सुखाचा अनुभव कशाने घेतो? वस्तूने घेतो का? नाही घेत. वस्तू साधन आहे. मी गमतीने एक उदाहरण देतो. खूप श्रीमंत आहे, भरपूर पैसा कमवलाय, आत्ता आहे यापेक्षा जास्ती चांगल्या हॉलमध्ये बसला आहे, आत्ता आहे यापेक्षा जास्ती चांगला एसी मध्ये बसला आहे. आणि बाहेरनं त्याचा माणूस धावत येतोय आणि सांगतोय, सर इन्कम टॅक्सची रेड आली आहे. एसीत बसलेला असताना घाम फुटेल का? एसी हे साधन आहे, त्याच्याने मला गार वाटणं हे मन आहे. म्हणून आम्ही सगळ्याचा जो अनुभव घेतो, हा अनुभव मनाने घेतो. शांतता मनाने मिळवतो, समाधान मनाने मिळतं, साधनाने मिळत नाही. साधन गरजेचं आहे, याच्याबद्दल वाद नाही, बिलकुल वाद नाही. जे जे आज उपलब्ध झालेली साधनं आहेत, ती साधनं असली पाहिजेत. ती साधनं खरेदी करण्या इतकी संपत्ती पण असली पाहिजे, पैसा पण असला पाहिजे, पण त्या साधनांनी आणि त्या पैशांनी माझी मनःशांती गेली नाही पाहिजे. त्यामुळे सगळ्याचा अनुभव मनाने घ्यायचा जर असेल तर मनाचा विकास हा अत्यंत आवश्यक ठरतो. आणि तो आपल्याला करायचा आहे. कसा होऊ शकेल? मला वाटतं 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे वातावरण. आपण कोणत्या वातावरणात आहोत त्यावरून आपल्या मनाची स्थिती निर्माण होते. बघा, विचार करून आपल्याला लागू होतंय का स्वतःला? मी ज्या वातावरणात आहे त्या वातावरणाचा माझ्यावर परिणाम होतो का? जा केव्हा तरी एकदा समुद्राच्या किनाऱ्यावर, जिथे स्वामी विवेकानंदांचं ते शिल्प उभं आहे, मंदिर उभं आहे. विवेकानंद त्या समुद्राकडे तोंड करून सुंदर हार घातलेला आहे, धूप त्याचा सुवास सुटलेला आहे, सगळीकडे फुलांचा वास आहे,
मंद धून चालू आहे, तुम्ही शांत डोळे मिटून बसलेले आहात. शरीर शांत आहे, मनही शांत आहे. कशामुळे झालं? तिथल्या वातावरणामुळे झालं. या उलट आता अनेक साधन आहेत. एखाद्या OTT प्लॅटफॉर्मवर एखादा चांगला सिनेमा, आजच्या भाषेत सांगायचं तर बघा, 2-2.5 तास त्या वातावरणात राहा आणि मग तुमचं मन काय बोलायला लागतं ते ऐका. वातावरणाचा परिणाम मनावर आहे. मग मला जर माझं मन ठीकठाक ठेवायचं असलं, शांत ठेवायचं असलं, उन्नत करायचं असलं, तर सगळ्यात पहिली गोष्ट मला काय करायला पाहिजे? हे सज्जन मना, तू अशा वातावरणात राहा की जे वातावरण तुला शांत ठेवायला मदत करेल. वातावरण आपल्या विचारावर परिणाम करतं. म्हणून विचार ठीक राहावे असतील असं वाटत असेल तर ठीक वातावरणात आपण असलं पाहिजे. चांगल्या वातावरणात राहणं म्हणजे आपले विचार सद्मार्गावर ठेवणं आहे. आणि जर विचार तसे झाले तर मग 2 गोष्टी आपोआप फॉलो करतात, त्या म्हणजे उच्चार आणि आचार. माझ्या डोक्यात जे विचार आहेत तेच माझ्या मुखातनं बाहेर पडणार ना. मी खूप प्रयत्न करून ते विचार मुखातनं बाहेर पडू नये म्हणून प्रयत्न करत असलो तरी कधीतरी, अगदी विधानसभेत मारामारी सुद्धा कधीतरी होतेच, कारण डोक्यात तेच भरलेलं आहे. विचार जे आहेत त्याप्रमाणे उच्चार होईल आणि त्याप्रमाणे आचार होईल. म्हणून वातावरण आणि जे आचार आणि विचार आणि उच्चार आपण करतो ना, हळूहळू त्याची सवय लागते. एक गोष्ट आपण अनेकदा केली की तीच करत राहतो आणि जी सवय लागते त्या सवयीवरून आपलं चारित्र्य ठरतं. ही अशी साखळी आहे. त्यामुळे वातावरण कसं आहे, मी मला कोणत्या वातावरणात ठेवतोय, कोणत्या माणसांच्या सोबत ठेवतोय, कोणत्या विषयांबरोबर मी आहे, या सगळ्यांवर माझं चारित्र्य ठरणार आहे आणि तेच माझ्या मनाला शांतता देणार आहे. पहिला उपाय, अगदी सोपा उपाय आहे, सहज करता येण्यासारखा उपाय आहे. पण काय असतं, नेहमी पाण्याचा जो गुणधर्म आहे की नाही, पाणी उताराकडे वाहतं. त्याला वर चढवायचं असलं तर मोटार लागते, हॉर्स पॉवरची किती का असना, पण मोटार लागते. उताराकडे जायला काही लागत नाही, आपोआप जातं. तुमचं माझं मन पण तसंच आहे. चांगल्या वातावरणात, चांगल्या सवयीत, चांगल्या माणसात राहणं, चांगल्या कामात गुंतून राहणं, याच्यासाठी विशेष प्रयत्न लागतात. दुसरा एक सोपा उपाय आहे. पहिला झाला वातावरण. दुसरा सोपा उपाय आहे, मी त्याला म्हणतो बंधन स्वीकारणं. हे फार अवघड आहे आणि आजकाल तर, आणि त्यातल्या त्यात तरुण पिढीत तर फारच अवघड आहे. केरळमधले केस झालेले आपल्याला माहिती असेल. तरुण तरुणी रस्त्यामध्ये मुक्तपणे वावरत असतात. कोणीतरी कंप्लेंट करतं, कोर्टात प्रकरण जातं आणि कोर्ट म्हणतं त्यांना ते व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आणि बाकी तर स्वातंत्र्याच्या बद्दल आजकाल बोललेलंच, कमी बोललेलंच बरं, अशी परिस्थिती आहे. प्रत्येक गोष्टीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य.
म्हणजे काय तर आम्हाला पाहिजे तसं आम्ही वागू, याला म्हणायचं स्वातंत्र्य. मला सांगा, असं पाहिजे तसं वागल्याने सुख मिळण्याची शक्यता आहे? सुरुवातीला वाटेल मला आता हे करावं असं वाटलं, मी ते करू शकलो, बरं वाटलं. अगदी सोप्या सोप्या आजूबाजूच्या गोष्टी बघा. पावसाचं पाणी पडतं, काही व्यवस्था नाही केली तर वाहून जातं. उपयोग काय झाला? पण तेच कॅनॉलमध्ये टाकलं तर शेतीला मिळतं आणि धान्य पिकतं. पाणी तेच आहे. त्या पाण्याला फक्त बंधन घातलं. कशाचं? 2 तटाचं. वाफ आहे वाफ. या सगळ्या मंडळींना सांगायचीच गरज नाही. ही वाफ ज्या वेळेला आपण बंद करतो कुकरमध्ये, तेव्हा अन्न शिजतं. मोकळी सोडून द्या वाफ. वाफ जेव्हा इंजिनात बंद करतो त्यावेळेला गाडी चालते. बंधन घातलं, चांगलं घडलं, शक्ती निर्माण झाली. शब्द आहेत आपले. कसंही उच्चारायला सुरुवात केली तर माणूस म्हणतो काय बडबड करतोय, वेड्यासारखं बोलतोय. पण त्या शब्दांना बंधन घातलं. छंद असतील, मात्रा असतील, वृत्त असतील, आणि ते जर बांधले शब्द तर त्यातनं काव्य निर्माण होतं. हातापायाची हालचाल कशी केली, लोक म्हणतात वेळ लागला. पण एका विशिष्ट पद्धतीने हातापायांची हालचाल केली, चेहऱ्यावरच्या भावमुद्रा यांची हालचाल केली तर त्याला नृत्य म्हणतात. हे सगळं सोडून द्या. तुम्ही आणि मी ज्या वेळेला विवाह बंधन स्वीकारतो तेव्हाच पशुचा माणूस होतो ना. बंधन हे प्रगतीसाठी आवश्यक आहे. स्वच्छंद राहणं, मनासारखं वागणं, जोपर्यंत मन विकसित नाहीये, जोपर्यंत मन प्रगत झालेलं नाहीये, तोपर्यंत मनासारखं वागणं, निर्बंध वागणं सुख नाही देऊ शकत. दुसरा आणि तिसरा उपाय तर भगवंताने सांगून ठेवलाय, मनाचं तप करा. फारच अवघड आहे. तप शब्द ऐकला की पहिले कसं तरी व्हायला लागतं. तप म्हणजे आता कुठेतरी जाऊन बसलं पाहिजे, लांब गेलं पाहिजे, याचा त्याग त्याचा त्याग, इतके तास. फार सोपं सांगितलंय भगवंताने. मनःप्रसाद सौम्यत्वम मौनमात्म विनिग्रह भाव संशुद्धिरित्येतत् तपो मानस मुच्यते. मनाचं तप काय हे भगवंतानी 17व्या अध्यायात सांगून ठेवलं आणि इतकं सोपं सांगितलंय. मनःप्रसाद, मन प्रसन्न ठेवा. तप आहे बरं का हे. मन प्रसन्न ठेवा. दुसरं काय सांगितलं? सौम्यत्वम, सौम्य ठेवा. आजकाल काय झालंय, सगळीकडे ॲग्रेसिव्हनेस फार. सौम्य असू द्या. तुम्हाला पटो न पटो, जमो न जमो, मन सौम्य ठेवा. मन सौम्य झालं तर मी आधीच सांगितलं, विचार आणि आचार. मन सौम्य नसलं तर विचारही नाही ठीक राहणार, आचारही ठीक नाही राहणार. ॲग्रेसिव्ह येतो कुठून? माणूस ॲग्रेसिव्ह होतो केव्हा? जेव्हा मन अशांत होतं तेव्हाच ॲग्रेसिव्ह होतो ना. मन जर शांत असेल, सौम्य असेल तर असा आचार आपल्याकडनं होणार नाही. मनःप्रसाद सौम्यत्वम मौनम. मौन म्हणजे मुख घेऊन बसणं नव्हे. मौन म्हणजे अजिबात बोलणं नव्हे. मौन म्हणजे आवश्यक तेवढंच आणि परिणामकारक आणि ज्याला आपण म्हणू आधार असलेलं बोलणं. मौन.
बडबडत राहिले, काहीही बोलत राहिले, नको असताना नको तिथे बोलत राहणे, हे मनाचं तप नाही. म्हणून तप अवघड आहे. मौनम, आत्मविनिग्रह, स्वतःवर नियंत्रण, हे मनाचं तप आहे. भाव संशुद्धी, तुमच्या मनात जे भाव उत्पन्न होतात त्याची शुद्धी, आणि त्या शुद्धीला सुद्धा आणखीन एक प्रिफिक्स जोडलंय, संशुद्धी. असं मन करण्याचा प्रयत्न करणं हे मनाचं तप आहे. काय करायचं हे समजलं की कसं करायचं हे जमतं, पुन्हा मनाने ठरवलं तर. म्हणून भगवंतांनी सांगून ठेवलंय की मन शांत स्थिर करायचं असलं तर हे कर. मन प्रसाद सौम्यत्वम, मौनमात्मविनिग्रह, भाव संशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते. इथे पाटील काकू बसले आहेत. त्या आपल्या आश्रमामध्ये स्वामीजींकडे एक दिवस एक अमेरिकेतनं महिला आल्या होत्या. माझा योग चांगला असा की मी त्या दिवशी तिथे होतो, आणि स्वामीजींना त्या सांगत होत्या. त्या अमेरिकेतल्या एका मोठ्या हॉस्पिटलमधल्या संशोधक डॉक्टर होत्या, आणि त्या सांगत होत्या की त्यांचं काम तिथे काय आहे. संशोधनाचं काम आहे, कर्करोगावर संशोधन. त्या म्हणाल्या की आमच्या संशोधनात असं लक्षात आलंय की लहानपणी जन्मतः सुद्धा तुम्हाला कॅन्सरची शक्यता आहे की नाही हे कळू शकतं. तशा पेशी तुमच्या शरीरात आहेत हे तुम्हाला आधी कळू शकतं, असं संशोधन आहे. मग पुढे बोलताना विषय असा झाला, हे जर कळत असेल तर त्या असं म्हणाल्या की हे कळत असेल तर मग माणसाचा पुरुषार्थ काय. हे तर प्रारब्ध आहे की त्याला कॅन्सरच्या पेशीसह जन्म झाला, हे प्रारब्ध आहे, ते त्याला टाळता येण्यासारखं नाही आहे. त्याला जशी बाकीच्या गोष्टी देवाने दिल्यात तसं त्याला कॅन्सर पण देवाने दिलाय. मग त्याचा पुरुषार्थ काय. त्या असं म्हणाल्या कॅन्सरच्या पेशी आहेत हे जाणून माझं जीवनाचं सगळं पुढचा प्रवास हा मी असा करेन की कॅन्सरच्या पेशी डॉर्मंट राहतील आणि सशक्तपणा देणाऱ्या पेशींची वाढ अधिक होईल. यात पुरुषार्थ आहे. मला वाटतं हा प्रसंग निदान माझ्या मनावर तरी फार कोरला गेलाय. काही गोष्टी तुम्हाला मला मिळाल्यात जे तुमच्या माझ्या हातात नाही आहे, पण त्या आपल्याला मिळाल्यात. मग आता हे मिळालंय आणि मला हे हवं आहे, तर मग काय करायला पाहिजे. मनाने जे मिळालंय त्यातलं चांगलं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. जे चांगलं आहे ते विकसित करण्याचा प्रयत्न करा. जे वाईट आहे ते डॉर्मंट कसं राहील आणि जे चांगलं आहे ते अधिक चांगलं कसं होईल हे बघणं, हे सुद्धा शेवटी कोण ठरवणार आहे. मनच ठरवणार आहे. त्यामुळे क्षमता एका बाजूला आहेत, त्या क्षमतांना कार्यप्रवृत्त करणारं मन आहे. ते मन चंचल आहे, ते मन बलवत दृढम आहे. त्याला निग्रहात आणायचं आहे, आणि ते निग्रहात आणण्यासाठी मला माझेच प्रयत्न करायचे आहेत. चला तर मग चांगल्या वातावरणात राहूया, काही बंधनं स्वीकारूया आणि त्या तपाकडे किती जाता येईल त्याचा प्रयत्न करूया.
थांबतो. नेहमीप्रमाणेच सरांनी थांबू नये आणि आपण ऐकत राहावं, हा अनुभव आपण आत्तापर्यंत घेत आलेलो आहोत. आजच्या या स्मृतिदिनाच्या निमित्तानं अध्यक्षीय भूमिका आदरणीय डॉक्टर दीप्तीताई देशपांडे यांनी सांभाळली आणि त्याचबरोबर या स्मृतिदिनाला प्रधान वक्ते म्हणून येण्याचं डॉक्टर विनायक गोविलकर यांनी मान्य केलं. या उभयतांच्या विषयी प्रतिष्ठान अत्यंत कृतज्ञ आहे. या समारंभाच्या निमित्तानं ज्यांचं सहकार्य प्रतिष्ठानला लाभलेलं आहे त्या सर्वांविषयी आणि आपणा सर्व उपस्थितांच्या विषयी मी आनंद व्यक्त करतो. प्रतिष्ठानवरचा आपला लोभ असाच आपण कायम ठेवावा आणि वर्षभरामध्ये जे जे कार्यक्रम संपन्न होत्या त्यांना आपली उपस्थिती आणि आशीर्वाद आम्हाला लाभावेत अशी सद्भावना मी व्यक्त करतो. आणि आजचा हा कार्यक्रम सुसंपन्न झाला असं मी जाहीर करतो. या ठिकाणी फुलं ठेवलेली आहेत. आपण सरांना अभिवादन करून इथून बाहेर पडू शकता. हरि ओम.